श्री स्वामी समर्थ. तुमच्या हसऱ्या चेहऱ्यामागील दुःख स्वामींनाच माहिती आहे आणि ते दुःख दूर करणाऱ्या स्वामी समर्थ आहेत. आता पुढे तुमचं चांगलंच होणार आहे हे गृहीत धरून चाला. बाकीचं परमेश्वर पाहून घेईलच. तुमच्या दशा झालेल्या जीवनाला दिशा देणारे तुमचे गुरु म्हणजेच ब्रह्मांड नायक स्वामी समर्थ. आता तुम्हाला स्वामींच्या सांगितलेल्या मार्गदर्शनानुसार वाटचाल करायची आहे. तुम्ही आता दुष्परिणामांना घाबरू नका आणि जर तुम्ही सत्य असाल तर आपली निंदा करणाऱ्यांना जास्त प्रोत्साहन द्या. उलट त्यांना सांगा, होईल तेवढं आमचं वाईट करा, होईल तेवढं वाईट बोला आणि थोड्याच दिवसात तुमचे अजून चांगले दिवस येतील. स्वामींनी हेच मार्गदर्शन दिलेलं आहे आणि तुम्हाला एक उत्तम माणूस म्हणून जगताना तुम्ही स्वामींचे भक्त सेवेकरी या दृष्टीने पुढची वाटचाल करताना स्वामींची श्रद्धा तुमच्या मनामध्ये असेल तर तुम्हाला निश्चितच मार्गप्राप्ती होणार आहे आणि अडचणीतून मार्गही सापडणार आहे. ब्रह्मांडांच्या गर्भात स्वामी समर्थ स्थित आहेत आणि गरज आहे तर तुम्हाला फक्त त्या प्रवासाला ओळखण्याची. कारण तुमच्या आयुष्याचा प्रवास हा सोपा नाही आहे. इथे पावलोपावली काटे आणि अंगारे आहेत ज्यावरून तुम्ही चालत आहात. एका वेळी सुख असतं तर दुसऱ्या वेळी दुःख असतं. सुखापेक्षा जास्त दुःखच असतं. असं असलं तरी तुम्हाला स्वामी नावाची किनार नक्कीच सापडणारी असते आणि जिथे सर्व असमर्थ असतं तिथे फक्त श्री स्वामी समर्थ असतात हे लक्षात घ्या. स्वामी जेव्हा देतील तेव्हा ते असं देतील की सर्वजण बघत राहतील आणि ती वेळ आता जवळ आली आहे. तू फक्त विश्वास ठेव आणि कार्य करत राहा. स्वामींच्या कृपेने, स्वामींच्या आशीर्वादाने प्रत्येक असमर्थ अशक्य गोष्टीही शक्य होतात आणि समर्थपणे स्वामींची साथ तुमच्या पाठीशी असेल तर तुम्हाला अशक्य असं काही होणार नाही. कोणतंही कार्य अडथळाशिवाय पार पडत नाही. शेवटपर्यंत प्रयत्न करणं हे आपल्या हातात आहे आणि प्रयत्न केल्यानंतरच त्यामध्ये यश प्राप्त होत असतं. सर्व स्वामी बघत आहेत आणि भिवू नका. तुमच्या पाठीशी स्वामी आहेत. जो स्वामींचा हात पकडतो त्याला आयुष्यभर कोणाचे पाय धरण्याची गरज भासत नाही. बाळा, तुझा चांगला रस्ता सोडू नको. स्वामींची कृपा निश्चितच होणार आहे. भिवू नको, स्वामी पाठीशी आहे. कारण चुकीच्या गोष्टींचे पाठराखण करण्यापेक्षा चांगल्या मार्गावरती चालत राहाल तर तुम्हाला सद्गुरूंचा आशीर्वाद नेहमीच पाठीशी राहणार आहे. पुढे जाणारा माणूस कधीच कुणाला मागे खेचत नसतो आणि मागे खेचणारा कधीच पुढे जात नसतो. हा इतिहास आहे आणि हे सत्य आहे. तरी देखील स्वामींवर श्रद्धा असेल तर स्वामी निश्चितच तुम्हाला त्यातून मार्ग दाखवतील आणि शुभाशीर्वाद देतील. प्रत्येक पायऱ्यांवरती कितीतरी अडचणी आणि संकट तुम्हाला पाठीशी असतात, पण त्याहूनही मोठे स्वामी तुमच्या पाठीशी आहेत जे त्या संकटांना पुरून उरतील. आणि तुमच्याजवळ अशी शक्ती आहे तर ती दिव्य शक्ती तुम्हाला जागृत करण्यासाठी निश्चितच स्वामी प्रेरणा देतील. अडथळे आणण्याचा तुम्हाला अधिकारही नाही. त्यामुळं कुणा वाचून कोणाही अडत नसलं तर देखील कुणाची मदत कुठे होईल हे सांगता येत नाही. त्यामुळे आपण तुमच्या मार्गावरती येणाऱ्या अडथळ्यांचा सामना करत आजपर्यंत ज्या ठिकाणी तुम्ही पोचलेला आहात आणि तुमचा प्रवास कसा झालेला आहे हे आपल्या अंतरात्म्याला आणि स्वामींना नक्कीच माहिती असतं. भक्ती आणि धर्म यामध्ये तुम्हाला संयम राखता आला तर परिस्थितीमध्ये कुठल्याही पावलावरती तुम्हाला कधीच मागे पडण्याची निश्चिती राहणार नाही. आणि कारण परिस्थिती बदलण्याची ताकद ही तुमच्यामध्ये असणार आहे आणि ती शक्ती तुम्हाला स्वामींनी प्रदान केलेली आहे. स्वामींना खरा भाव आणि खरी भक्ती याची प्रचिती हवी जी तुम्ही तुमच्या अंतर्मनातून जागृत केली असेल तर ते स्वामींना निश्चितच दिसणार आहे. मनापासून केलेली भक्ती आणि खरी श्रद्धा ही स्वामींना प्रिय आहे. एका वळणावरती तुमच्या
आयुष्यातल्या तुमच्या भागीदारीमध्ये येणारं जे सुख आहे, तुमच्या कर्माचं जे फळ आहे ते तुम्हाला निश्चितच मिळणार आहे. आता तुमच्या आयुष्यातल्या उत्तरायणाला सुरुवात झाली आहे आणि त्या शुभतेची सुरुवात झाली आहे. आता आनंद घेऊन येणारं वारं तुमच्या आयुष्यामध्ये वाहणार आहे आणि पुढच्या काही तासांमध्ये आनंदाची बातमीही तुम्हाला ऐकू येणार आहे. हा स्वामींचा महिमा तुम्ही वेळोवेळी अनुभवला आहात आणि पाहिला देखील आहात. या वाटचालीवर तुम्हाला स्वामींकडून असंख्य शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद आहे. जो श्रेष्ठ असेल तो त्याचं कर्म नेहमीच चांगलं असतं आणि ज्याचं कर्म चांगलं असतं तो स्वामींचा नेहमीच आवडता बाळ आहे, हे लक्षात घ्या. तुम्ही जर स्वामींचे आवडते बाळ असाल तर तुम्ही हो स्वामी हे सांगायला विसरू नका. नेहमी लक्षात घ्या, पण स्वामी नेहमीच त्याची साथ कधीच सोडत नाहीत. ज्याचा हात स्वामींनी धरलेला असतो आणि जे स्वामींच्या भक्तीशी एकनिष्ठ असतात अशा बाळांची स्वामी नेहमीच काळजी घेत असतात. कारण स्वामी माऊली या भक्तांची आई आहे आणि स्वामी माऊली गुरु आहे. जी माणसं समजावून सुद्धा समजत नाहीत आणि अशांना समजून सांगण्याचा प्रयत्न करणं नेहमीच टाळा. समुद्र खारट होता, खारट आहे आणि तो खारटच राहणार. त्यामध्ये कितीही साखर मिसळला तरी काहीही फरक पडणार नाही, ही गोष्ट नेहमी लक्षात घ्या. आणि हीच गोष्ट माणसाच्या आयुष्यात देखील लागू होत असते. तुमच्या हातून कितीतरी गोष्टी जरी निघून गेल्या असल्या तरी तुमच्या नशिबातलं कुणीही घेऊ शकत नाही किंवा तुमचे विचारही कुणी हिरावून घेऊ शकत नाही. त्यामुळं तुम्ही कुठल्याही गोष्टीचा अतिरेक न करता तुमच्या विचारांवरती लक्ष देऊन कार्य करत राहा. स्वामीं भक्तीमध्ये कसे लीन राहू आणि स्वामींचा आशीर्वाद कसा प्राप्त करून घेऊ याकडे लक्ष दिलं तर निश्चितच स्वामींना सर्वात जास्त तेच आवडणार आहे. आणि तुमच्या आयुष्यामध्ये हे जे काही संकटाचं वारं वाहते ते निश्चितच आता शांत होणार आहे आणि सुखाचे वारे निश्चितच वाहणार आहेत. लक्षात घ्या, देवाची भक्ती तेव्हाच कामी येते जेव्हा कर्म चांगली असतील. एकीकडे हात जोडून दुसरीकडे आग लावणाऱ्यांना देव कधीच पावत नसतो, हे लक्षात घ्या. ज्यातून मोठमोठे प्रश्न निर्माण होत असतात आणि त्याची उत्तरं तुम्ही कधी ना कधी शोधत असता आणि तुम्ही निश्चितच स्वामींपर्यंत येऊन पोहोचता. तुम्हाला पडलेल्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही स्वामींना मागत असतात, स्वामींना विनंती करता. त्यावेळी स्वामी निश्चितच तुमचं ऐकत असतात. अडचणीमधून बाहेर काढण्याचा मार्ग देतात. अपयशावर मात करण्यासाठी आज स्वामींनी तुम्हाला कानमंत्र दिलेला आहे, पण ही चूक तुम्ही करू नका. स्वामींनी तुम्हाला नेहमीच संकेत दिलेला आहे आणि तुम्ही जर स्वामींचे सच्चे भक्त असाल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका.